लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा, प्रचंड लाभार्थी अजून पण लाभापासून वंचित आहेत आणि याचा मुद्दा जो आहे म्हणजे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना फेर तपासणी केल्यामुळे त्यांचा लाभ चालू होणार आहे, KYC पोर्टल चालू केल्यामुळे त्यांचा लाभ चालू होणार आहे। तर हा मुद्दा आपल्या या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी इथून पुढे लावून ठेवणार आहोत, त्यामुळे कोणीही चिंता करायची गरज नाही। राहिला मुद्दा वेळेवर KYC किंवा फेर तपासणी व्हावी किंवा ते पोर्टल चालू व्हावं या संदर्भात शासनाने पुढाकार घ्यावा आणि जोपर्यंत शासन पुढाकार घेत नाही तोपर्यंत आपण या माध्यमातून शासनापुढे हा मुद्दा अगदी ठामपणे मांडणार आहोत, जेणेकरून लवकरात लवकर फेर तपासणी सुरू करण्यात यावी। कारण फेर तपासणीमुळे प्रचंड ज्या लाभार्थ्यांचा लाभ थांबलेला आहे त्यांचा लाभ चालू होईल। मी परत सांगतोय, फेर तपासणीमुळे जर 4 चाकी गाडी नसेल आणि जर समजा तुमचा त्यामुळे लाभ बंद झाला असेल तर तुमचा लाभ चालू होऊ शकतो, पण जर गाडी नव्हती तरी पण आली असेल तर त्याचप्रमाणे बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा ITR हा ऑप्शन आलेला आहे। जर तिथे ITR तुमच्या कुटुंबात यापूर्वी कोणी भरलाच नसेल आणि चुकून आला असेल तर तुम्हाला फेर तपासणी परत लाभ चालू होऊ शकतो। अशाच पद्धतीने बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा कागदपत्राअभावी फॉर्म रिजेक्ट केलेला आहे, खूप महत्त्वाचा मुद्दा, तर त्या लाभार्थींचा पण लाभ चालू होऊ शकतो आणि कागदपत्राअभावी लाभ यावेळेस बंद झालेल्या लाडक्या बहिणींची संख्या ही लाखोच्या घरात आहे। खूप मोठा शॉकिंग नंबर आहे आणि अशामध्ये फेर तपासणी होणं अत्यंत गरजेचे आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर KYC पोर्टल चालू झाल्यामुळे लाखो लाडक्या बहिणी KYC करू शकल्या नाही, तर त्यांना KYC पोर्टल चालू झाल्यामुळे त्यांना ती संधी मिळणार आहे। तर त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत एकत्रित होणार आहेत, म्हणजे जेव्हा फेर तपासणी चालू होईल तेव्हाच आपल्याला पोर्टल पण चालू होईल, म्हणजे दोन्ही गोष्टी एक चालू झाली आणि एक नाही असं नाही होणार। तर त्यामुळे एकंदरीत ही प्रक्रिया लवकर चालू व्हावी यासाठी शासनाला आपण विनंती करीत आहोत की राज्य शासनाने, मुख्यमंत्र्यांनी आणि संबंधित राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी या संदर्भात दखल घेऊन लवकरात लवकर फेर तपासणी कशी चालू करता येईल या संदर्भात काहीतरी उपाययोजना कराव्यात आणि लाडक्या बहिणींना योग्य न्याय द्यावा। कारण लाडक्या बहिणींना सरकारने एवढी मोठी चांगली योजना आणलेली आहे, आपली ही लाडकी बहीण योजना, तर या योजनेचे KYC पोर्टल लवकरात लवकर चालू करायला पाहिजे आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता प्रलंबित आहे, ज्या ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता थांबलेला आहे तर त्यांना त्याचा लाभ जो आहे मिळाला पाहिजे, त्यांचा हप्ता त्यांना परत चालू झाला पाहिजे। या संदर्भात या 2 गोष्टी होणं महत्त्वाच्या आहेत। आणि कोणत्या 2 गोष्टी चालू होणं महत्त्वाच्या आहेत? नंबर 1 पोर्टल चालू होणे गरजेचे आहे आणि नंबर 2 फेर तपासणी, आणि ह्या दोन्ही गोष्टी एकत्रितच होणार आहेत आणि त्यामुळे शासनाने लवकरात लवकर जरा काहीतरी याच्या संदर्भात हालचाली वाढवाव्यात, मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये हा निर्णय घ्यावा व लाडक्या बहिणींना योग्य तो न्याय द्यावा। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा। जोपर्यंत KYC पोर्टल फेर तपासणी चालू होत नाही तोपर्यंत आपण लाडक्या बहिणींचा हा मुद्दा नक्की वेळोवेळी मांडणार आहोत, त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।